शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या पत्रकार परिषदेमधून महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आणि दुपारी 3:30 वाजता दिल्लीतून विज्ञान भवन येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आचारसंहिता लागली आणि या आचारसंहितेमध्ये नेमकं काय सुरू असणार आहे, काय आपल्याला करता येणार आहे, शेतकऱ्यांसाठी कोणते अनुदान येऊ शकतं का, किंवा ह्याच्यातनं म्हणजे पुढे भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करता येतील, नेमकं आचारसंहितामध्ये काय मिळेल नाही मिळेल हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, लाईक करायला तर मुळीच विसरत नका मित्रांनो, म्हणजेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळतील। बघा, निवडणूक जे काही जाहीर झाली त्याच्यात आचारसंहिता लागणार असल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मात्र आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, आचारसंहिता लागल्यापासून काय होणार, कोणते परिणाम होणार, कोणतंच काय चालू असणार नाही चालू असणार, हेच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणणार आहोत। म्हणून सांगतोय शेवटपर्यंत बघा, कारण की आपल्याला काय मिळणार नाही मिळणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत। बघा, भारतामधील सर्व निवडणुका या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच घेतल्या जातात। देशात निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपणे व्हाव्यात याची सर्व जबाबदारी ही आयोगावर नेमलेली असते। यासाठी त्यांनी राजकीय पक्ष उमेदवारांना काही नियम घालून दिलेले असतात। जसे की नियमांचा सर्वसाधारणपणे आचारसंहिता असं म्हटलं जातं। म्हणजे नियम म्हणजे काय तर आचारसंहिता निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांबरोबर तसेच उमेदवारांनाही हे नियम बाधील असतात। त्यांना हे नियमांचे बंधन पाळावंच लागतं। केंद्रीय निवडणूक आयोगाचे हे जर नियम तुम्ही तोडले तर त्यांच्या विरोधात एक कार्यवाही होऊ शकते। आता कोणत्याही उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने या नियमांचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्याच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार हा आपल्या जे काही संविधान आहे संविधानाकडून देण्यात आलेला आहे। अनेकदा अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या आपल्याला याच्या आधीही आपण दिसलेलं आहे। परंतु एखाद्या गंभीर नियमांचं उल्लंघन करत आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवारावर निवडणूक लढवण्यास बंदीही घालू जाऊ शकते। गंभीर प्रकरणांमध्ये थेट गुन्हा देखील जाहीर करू शकतो, म्हणजे आणि त्यांना तुरुंगाची शिक्षाही मिळू शकते। म्हणजे त्यांनी जर काही घोषणा केल्या, काही एकमेकांविरुद्ध शिवीगाळ केली तर त्यांच्यावर नेमकं तिथे त्याच्यावर गुन्हा देखील होऊ शकतो। तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असलेल्या आचारसंहितेविषयी माहितीमध्ये या प्रचार सभा, मिरवणुका, रॅली काढण्याविरोधात किंवा ते कशा काढावे त्याचे नियम आणि अटी घालून दिले आहेत। प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाने काय करावं आणि काय करू नये यांचा एकंदरीत व्यवहार देखील तिथे असतो। त्याचबरोबर मतदान केंद्रावर काय करण्याची मुभा असणार आहे किंवा ते काय करू शकतात याचा उल्लेख देखील आचारसंहितेमध्ये अगदी सविस्तरमध्ये त्यांनी दिलेला आहे। निवडणुकांदरम्यानमध्ये सत्ताधारी पक्षाने कसं वागावं, त्यांची भूमिका कशी असावी, कोणत्याही घोषणांचा वर्षाव ते करू शकत नाही, कोणालाही ते भूलथापा मारू शकत नाही की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ। तर अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये नियम येतात। तर बंदी कशावर असणार आहे, आचारसंहिता लागू झाल्यावर सत्तेत असलेल्या पक्षांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी घोषणा किंवा नवीन योजना सुरू करता येणार नाहीत किंवा तशा संदर्भात घोषणाही करता येणार नाही। अगदी उद्घाटने, लोकार्पण, भूमिपूजन असं कार्यक्रमही त्यांना करता येणार नाहीत आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर केल्या जात नाहीत। बरं, सत्ताधाऱ्यांना सरकारी गाडी किंवा सरकारी बंगला किंवा सरकारी विमानांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही। बघा, कोणत्याही पक्षाला पोलिसांची परवानगी घेऊनच प्रचारसभा, मिरवणूक किंवा रॅली काढता येते। धर्म, जाती, पंथ याद्वारे मतदारांना मत देण्याचा आवाहन करणाऱ्या राजकीय पक्ष तसेच उमेदवारांना कार्यवाही करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला दिलेला आहे। तर अशा प्रकारचे धर्म, जाती, पंथ याद्वारे प्रचार करण्याचा किंवा मतं मागण्याचा अधिकार उमेदवार किंवा पक्षांना नसतो। तसेच जात किंवा धर्माचा उल्लेख करून तणाव निर्माण होईल अशी कोणत्याही पक्षाने तिथे कृती जर केली प्रचारादरम्यान किंवा आचारसंहितेदरम्यान तर त्याच्यावर सक्त कार्यवाही देखील होऊ शकते, त्याला जेलची हवा देखील खावावी लागू शकते। परिणामी या सर्व गोष्टींमध्ये परवानगीशिवाय आपल्याला काहीही जे काही उमेदवार त्यांना काहीही करता येत नाही। सार्वजनिक ठिकाणी कुठेही राजकीय झेंडे, बॅनर, जाहिराती, पत्रके असे काहीही लावण्यापूर्वी त्या जागेच्या मालकीची परवानगी आवश्यक असते। बघा, यामध्ये घरं, जमीन, होर्डिंग, कोणताही परिसर किंवा अगदी साध्या कंपाऊंडच्या भिंतीवरही जाहिराती लावण्यावर परवानगी बंधनकारक असते। अशी परवानगी नसल्यानं आढळणं आणि तिथे त्या गोष्टी जर आढळल्या तर तो प्युअर आचारसंहितेचा भंग ठरत असतो आणि मग त्यासाठी
कार्यवाही होऊ शकते. आता हे तर झालं राजकीय पक्षांसाठी. मग सर्वसामान्यांसाठी काय होऊ शकतात चेंजेस? तर सामान्यपणे आचारसंहिता ही उमेदवार आणि पक्षांसाठी, त्यामुळे याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होत नाही. दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत नसला तरी मतदानाच्या दिवशी अनेक गोष्टींची सर्वसामान्यांनाही काळजी घेणं बंधनकारक असतं. म्हणजे आचारसंहितेच्या दरम्यान आपल्याला काही बंधन नसणार, फक्त मतदानाच्या दिवशी आपल्याला थोडंसं गांभीर्य पाळावं लागतं. एखाद्या पक्षाचा प्रचार करत असणाऱ्यांना मात्र कोणत्याही नियमांचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. जे काही शतरंज उचलणारे असतात त्यांना या नियमांचं थोडंसं काळजी घ्यावी लागणार असते मित्रांनो. कारण की आचारसंहिता, आता मतदानाच्या दिवशी आपल्याला काय काळजी घ्यायची असते, तर जसं की आचारसंहितेमधील नियमानुसार मतदानाच्या दिवशी मतदान असलेल्या भागांमधील दारूची दुकानं बंद ठेवावी लागतात. प्रचारादरम्यान तसेच मतदानाच्या दिवशी दारू तसेच पैसे किंवा कोणत्याही भेटवस्तू वाटण्यास मनाई असते. भलेही तुम्ही रात्री अंधाऱ्यात वाटू शकता, पण दिवसा उजेडात काही नाही. मतदान केंद्राजवळ कोणताही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराची समर्थनाची गर्दी जमणार नाही. या संदर्भात दक्षता घेण्याचा उल्लेख आचारसंहितेमध्ये आहे. मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या पक्षांच्या बूथवरून प्रचार साहित्य किंवा मतदारांना प्रभावित करणारी कोणतीही गोष्ट अथवा खाण्यापिण्याच्या व्यवस्था असू नये असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेमध्ये सांगते. पण खाण्यापिण्याच्या या गोष्टी इतर असतात. पार्ट्या होत्या सगळ्या, म्हणजे ओली पार्टी, सुकी पार्टी, या सगळ्या पक्षांकडून जे काही शतरंज उचलणारे लोक असतात त्यांच्यासाठी या तर होतच असतात. भलेही ते सर्वसामान्यांसाठी फक्त नोटांचा वर्षाव करू शकता. बाकी या जे काही पार्ट्या वगैरे असतात या पार्ट्यासाठी एक वेगळा गट असतो आणि तो वेगळा गट ते त्याचं काम करत असतो. आता हे तर झालं सर्वसामान्य राजकीय पक्षांसाठी. तर आपल्या शेतकऱ्यांसाठी काय बदलणार आहे? शेतकऱ्यांसाठी ज्या काही घोषणा तर आता सरकार करूच शकत नाही, कोणत्याही घोषणा करू शकत नाही. कारण की कालच एक महत्त्वाची बैठक होत होती ज्याच्यामध्ये मोठे आश्वासनं देण्यात येत होते, पण अचानक आचारसंहिता लागली आणि म्हणून एकनाथ शिंदेंना ती सभा रद्द करावं लागली. तर आचारसंहितेमध्ये जे नियम त्यांनी ऑलरेडी घेतले, ज्या नियमांमध्ये शासन निर्णय फक्त घोषणा नाही तर शासन निर्णय काढले आणि त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून वित्त विभागाने त्या निधीस मंजुरी दिली. तो निधी त्यांनी कुठेतरी एक व्यवस्थितरित्या जपून ठेवला आहे. तर अशा जे काही अनुदान आहेत ते अनुदान शेतकऱ्यांना मिळतील. त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन आणि कापूसचं अनुदान बहुतेक शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे, तर ते सोयाबीन कापूसचं अनुदान या आचारसंहितेमध्ये मिळेल, त्याबद्दल काही दुमत नाही. जो की आपला पीक विमा आहे शेतकऱ्यांचा 2023 आता 6 जिल्ह्यांमध्ये जो काही वाटला जातो आहे, तो 6 जिल्ह्यांचा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाणार आहे. म्हणजे आता 2 दिवसापासून तर तो पीक विमा मिळतो जे शेतकऱ्यांना, पण जे काही राहिलेले आहेत, कारण की 2, 3 दिवस, 4 दिवस हे जातात संपूर्ण वाटण्यामध्ये. DBTच्या माध्यमातून हा पीक विमा वाटला जातो, सगळ्यांनाच माहिती. आणि म्हणूनच हे जे काही पैसे आहेत हे आपल्या अकाउंटमध्ये मिळतील. म्हणजे ज्याचं नियोजन त्यांनी करून ठेवलं आहे ओके, त्याचा पैसा आपल्याला मिळेल. ज्याचं नियोजन त्यांनी केलं नाही आहे तो आपल्याला बुडीत समजून घ्यावं लागणार आहे. मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट्ससह. महत्त्वपूर्ण अपडेट आपण आता आचारसंहितेमध्ये नक्कीच घेत असणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. लाईक करायला तर मुळीच विसरत नका जा मित्रांनो. धन्यवाद.